आखाती युद्धात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाला मुदतवाढ, पाकिस्तानच्या विनंतीनंतर युद्धविराम वाढवल्याचा ट्रम्प यांचा दावा। युद्धविरामाच्या मुदतवाढीचं पाकिस्तानकडून स्वागत, पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मानले ट्रम्प यांचे आभार। दोन्ही देशातील चर्चेबद्दल शरीफ यांच्याकडून आशा व्यक्त, दुसऱ्या फेरीची चर्चा झाली की समझोता शक्य, शरीफ यांचं मत। डोनाल्ड ट्रम्प यांची शस्त्रसंधी अमेरिकेनं इराणनं फेटाळली, पराभूतांना अटी शर्थी ठरवण्याचा अधिकार नाही, हॉर्मुझची नाकेबंदी हा बॉम्ब वर्षावच, मोठ्या हल्ल्याच्या तयारीसाठी अमेरिकेकडून युद्धविरामाला मुदतवाढ, इराणी संसदेच्या अध्यक्षांचे सल्लागार मेहदी मोहम्मदी यांची टीका। पाकिस्ताननं दिशाभूल केल्यामुळेच दुसऱ्या फेरीची चर्चा झाली नसल्याचं समज, युरेनियम कार्यक्रमासंबंधी किती वर्ष आणि किती टक्के युरेनियम विकास करायचा नाही यावर पाकिस्तानकडून इराणला चुकीची माहिती। युद्धविरामाला मुदतवाढ असली तरीही हॉर्मुझची नाकेबंदी कायम, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराण सरकारमध्ये कमालीचे मतभेद, त्यांनी एकत्र येऊन प्रस्ताव द्यावा, युद्धविरामाच्या मुदतवाढीसाठी ट्रम्प यांचं असंही कारण पुढेही। हॉर्मुझच्या नाकेबंदीमुळे इराणला 500 दशलक्ष डॉलर्सचं नुकसान, इराणचं नौदल कधीच समुद्राच्या तळाशी धाडलंय, नाकेबंदी हटवली तर इराण करार करणार नाही, बॉम्ब वर्षाव केल्याशिवाय इराण करार करणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। अमेरिकेचे वित्तमंत्री स्कॉट बेसेंट यांची इराणला धमकी, नाकाबंदीमुळे इराणचं कच्चं तेल उत्पादन बंद होईल, इराणच्या समुद्री व्यापारावर होतील मोठे परिणाम, बेसेंट यांचा दावा। हॉर्मुझवरील अमेरिकेची नाकेबंदी कायम, इराणचं इंधन जहाज अरबी समुद्रातून माघारी, 20 लाख बॅरल तेल वाहून नेणारं जहाज। हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अखेर 30 देशांनी बोलावली बैठक, लंडनमध्ये होणार संरक्षण अधिकाऱ्यांची 2 दिवसांची बैठक, इंग्लंड फ्रान्स यांचा बैठकीसाठी पुढाकार, हॉर्मुझ बंद राहिल्यानं युरोप चिंताक्रांत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा युद्धविराम, याआधी 2 वेळा 48 तासांसाठी तर प्रत्येकी एकदा 5 आणि 10 दिवस, एकदा 2 आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा, आता अनिश्चित काळासाठी युद्धविराम। क्षेपणास्त्रांचा साठा संपल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविराम, अमेरिकेतल्या मीडियामध्ये क्षेपणास्त्र टंचाईच्या बातम्या, अपेक्षित क्षेपणास्त्र निर्मितीसाठी 1 ते 2 वर्ष लागणार। इराणच्या न्यायपालिकेचे प्रमुख गुलाम हुसेन मोहसेनी यांचा अमेरिकेच्या कारवायांवर कडाडून विरोध, इराणच्या बंदरांची नाकेबंदी करणं आणि इराणी व्यापारी जहाजांवर हल्ला करणं हा थेट युद्ध अपराध असल्याची टीका। अमेरिकेने 2 दिवस आधी पकडलेल्या जहाजावर क्षेपणास्त्रांसाठी लागणाऱ्या रसायनांचा साठा असल्याची माहिती, चीनवरून येणाऱ्या जहाजावर अमेरिकेचा गुप्त माहितीच्या आधारे हल्ला, यामुळे चीन आणि अमेरिकेत तणाव वाढण्याची शक्यता। ओमानच्या अखातात इराणी जहाजावर झालेल्या हल्ल्याची इराणकडून संयुक्त राष्ट्रांकडे तक्रार, अमेरिकेच्या हल्ल्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांमध्ये उपस्थित, अमेरिकेचा ओमानच्या अखातात इराणी जहाजावर हल्ला, जहाज जप्त। युद्धविरामाच्या मुदतवाढीमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या, कच्चं तेल प्रति बॅरल $101 वरून $90 वर, अमेरिकेच्या कच्च्या तेलाच्या किमती $95 वरून $88 वर। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पहिल्यांदाच अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत शंका व्यक्त, दादांचं विमान अपघाताबाबत मनात शंका असल्याचं मत, बारामती पोटनिवडणुकीसाठीच्या सांगता प्रचार सभेत बोलताना सुनेत्रा पवारांकडून अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित। आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत, त्या तुमच्या मनात आहेत, तशाच माझ्याही मनात आहेत। काहीही चुकीचं आढळल्यास दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, हीच तुमच्यासारखीच माझी सुद्धा ठाम भूमिका आहे। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी काल सांगता सभा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती, सभेआधी अजित पवारांसंदर्भातील व्हिडिओत अजित पवारांची गाजलेली वक्तव्य, दादांच्या कामाची शैली यांचा उल्लेख, उपस्थित सभेला उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू। भंडाऱ्यात 2च दिवसात बदलले भाजपचे जिल्हा प्रभारी, बंटी भांगडिया यांच्या जागी रामदास तडस जिल्हा प्रभारी, बंटी भांगडियांकडे आता गडचिरोलीची जबाबदारी, गडचिरोलीच्या प्रभारी पदावरून परिणय फुकेंना हटवलं।
मुंबईतील भाजपच्या रॅलीत वाहतूक कोंडीत अडकलेल्या महिलेनं प्रशासनाला जाब विचारलाय. त्यानंतर आता इतर राजकीय नेत्यांकडून महिलेला पाठिंबा. भाजपच्या फेक नरेटिव्हला जनता कंटाळली असल्याची पोस्ट नाना पटोले यांनी सोशल मीडियाद्वारे केली आहे. नारी शक्ती भाजपला धडा शिकवणार असल्याचंही पटोले म्हणाले. चंद्रपूरच्या चिमूरचे माजी डॉक्टर आमदार अविनाश वारजूकर यांची बलात्कार अपहरणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. 9 वर्षांपूर्वी भंडाऱ्यात दाखल झाला होता गुन्हा. महिलेनं दिलेली तक्रार घटनेच्या 258 दिवसांच्या विलंबानं असताना भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात ठरली खोटी. रायगडमधील खोपोलीत शिवसेनेला धक्का. शेकडो शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश. शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून शिवसेना सोडल्याचं मत. आमदार महेंद्र थोरवेंना धक्का. मुंबईत मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात मनसे आक्रमक. मला मराठी येते अशा आशयाचे फलक मनसे रिक्षांवर लावणार. मराठीला विरोध करणाऱ्यांना साथ न देण्याचं मनसेचं आवाहन. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद टोकाला. गोकुळ निवडणुकीसाठी भाजप वगळून मित्र पक्षाच्या पॅनलसाठी मुख्यमंत्र्यांकडून परवानगी घ्या. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे राष्ट्रवादीचे नेते भैया माने यांची मागणी. आम्ही वाचायला लागलोय आणि आम्हाला कळले असं की राष्ट्रवादी काँग्रेसला बघून पॅनल करा. अशा आमची अशी भूमिका आहे की राज्याचे कर्तव्यगार मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांना विश्वासात घेऊन त्यांना नामदार मुश्रीफ साहेबांनी भेटावं आणि आमचे जे मित्रपक्ष आहेत महायुतीमध्ये त्यांना घेऊन बाबा तुम्ही जर आम्हाला नकोच म्हणत असाल तर आम्हाला महायुतीमधल्या घटक पक्षाने एकत्र घेऊन मित्रपक्षाने एकत्र घेऊन ती निवडणूक लढवावी लागेल आणि ती भूमिका आम्ही या निमित्तानं मांडलेली आहे. त्यामुळे चुकीचं काय मुख्यमंत्र्यांना विचारून तरी घ्या की बाबा हे ना घ्यायचं का नाही आम्हाला बरोबर. गोकुळ निवडणुकीवरून कोल्हापुरात महायुतीमध्ये वादाची ठिणगी. दरम्यान राष्ट्रवादीच्या टीकेला भाजपचं उत्तर. भाजप आणि शिवसेना सोडून राष्ट्रवादीचा आणखी छुपा मित्र आहे का? भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचा सवाल. गोकुळचे संचालक आदरणीय युवराज बापू आणि केडीसीचे संचालक आदरणीय भैया माने यांनी भारतीय जनता पार्टीच्या या नेतृत्वांच्या मागणीवर त्यानंतर त्यांनी असं वक्तव्य केलं की मुख्यमंत्र्यांकडं राष्ट्रवादी आणि त्यांचे मित्रपक्षाचं संयुक्त पॅनल करण्याची मागणी करावी. खरं तर मला हा प्रश्न आहे की ही मागणी ते कशासाठी करत आहेत? कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मित्रपक्ष हे शिवसेना, भाजप, जनसुराज्य वगळून अन्य कुणी आहेत का? या प्रश्नाचं उत्तर खरं तर त्यांनी द्यायला हवं. माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन. प्रीतम मुंडेंवर भाजपाची संघटनात्मक जबाबदारी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पश्चिम विभाग प्रभारी म्हणून नियुक्ती. ड्रग्ज पेडलर अश्विनी पॉलचं धाडीवेळी 6 कोटींचे ड्रग्ज फेकले कचऱ्याच्या डब्यात. धाडीत सारं घर धुंडाळलं पण ड्रग्ज मिळत नव्हते. अश्विनीचा लिव्ह इन पार्टनर अमीर सय्यद करत होता ड्रग्जचा पुरवठा. मंगळवारी रात्री उशिरा अमीर सय्यदलाही अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.